चला रे, आता आपल्याला काय बघायचं आज पायथागोरस प्रमेय बघायचंय. तर काय असणार आहे पायथागोरस प्रमेय? हा काय असतो बघा, हा कर्ण AC बाजू, बाजू AC काय आहे? कर्ण आहे. BC बाजू पाया आणि AB बाजू काय असणार आहे? याला म्हणायचं उंची. बर, मग पायथागोरसचा प्रमेय असा आहे की कर्णाचा वर्ग काय असणार आहे? कर्णाचा वर्ग हा इतर दोन पाया आणि उंचीच्या वर्गाच्या बेरजेच्या समान असतो. म्हणजेच काय असतो बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे काय असणार आहे बघा, जी कर्णाची जी आपल्याला लांबी दिलेली असेल त्याचा वर्ग कशाच्या बरोबर आहे? उंची आणि पायाच्या वर्गाच्या बेरजेच्या बरोबर असणार आहे. ठीक आहे, मग आपण घेऊ काय, पाया आपण 3 सेंटीमीटर घेऊ का आणि उंची 4 सेंटीमीटर घेऊ. आलं लक्षात? मग आपल्याला बघायचं आता कर्ण किती येईल. कर्ण किती येईल रे? ह्या दोघांच्या बेरजे वर्गाच्या बेरजेच्या समान येणार. ठीक आहे, मग पायथागोरस थेरमचा प्रमेयचा सूत्र काय तयार झालं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग त्यामध्ये आपण ठेवतात. बरं, आपल्याला कर्ण दिलाय का? नाही दिला. काय कर्ण काढायचा आहे. ओके, मग मला सांगा पाया किती दिलेला आहे? 3 सेंटीमीटर. पाया किती दिलेली आहे? 3 सेंटीमीटर. म्हणजे हा 3 चा काय घ्यावा लागेल आपल्याला? वर्ग घ्यावा लागेल. उंची किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर. मग आपण 4 चा काय करू? वर्ग घेऊ. ओके, मग सांगा इथे कर्ण वर्ग जसा असेल 3 चा वर्ग किती असेल? 9. 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. 4 चा वर्ग किती? 16. आणि या काय याची दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 9 प्लस 16 किती झाले? 16 आणि 9 25. किती झालं? 25. बघा, आता काय करायचं असते, ज्यावेळेस हे वर्ग आणि याचा वर्ग घ्यायचा. वर्ग काय? 25 ही काय आहे? वर्ग संख्या. 25 काय आहे? वर्ग संख्या. मग ज्यावेळेस हे वर्ग आणि ह्याचा वर्ग संख्या वर्गमूळ घ्यायचं असेल त्यावेळेस काय करणार तुम्ही सांगा बरं? हे घालायचं. तर ह्याला कुठे घेणार? वर्गमुळात 25 घ्यायचं. मग हे वर्गमूळ आणि हे वर्ग काय कटून जाते. मग कर्ण बरोबर किती झाला? याचं वर्गमूळ घ्या 5. 25 चं वर्गमूळ बाहेर काय आलं? 5. आलं लक्षात? मग मला सांगा, ठीक आहे, कर्ण वर्ग. आता 5 चा वर्ग किती? 25. 5 चा वर्ग 25 आणि हा पाया आणि उंचीच्या वर्गाची बेरीज पण किती आली? 25. पाया किती आहे? पाया किती आहे? 3 सेंटीमीटर. उंची किती आहे? 4 सेंटीमीटर. दोघांच्या वर्गाची बेरीज किती झाली? 25. कर्ण किती काढला आपण? 5. आणि मग 5 चा वर्ग किती झाला रे? 25. आलं का? मग हे जे काय पायथागोरस प्रमेय आहे हे सिद्ध झालं का? बरोबर आहे. काय दिलेलं आहे? कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या समान असतो. म्हणजे इतर दोन बाजूंची वर्गाची बेरीज 25 आणि कर्णाच्या वर्गाची बेरीज पण किती आली? 25. याच्यावरून काय कळतं आपल्याला? पायथागोरस थेरम काय आहे? पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो की कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या समान असतो. समजलं? अशा प्रकारे जर आपल्याला कर्ण दिलेला असेल, पाया उंची काढता येते. कर्ण दिलाय, उंची दिली तर पाया काढता येतो. पाया दिलेला आहे, उंची दिलेली आहे, कर्ण काढता येतो. आलं लक्षात? कशावरून काढायचं मग? पायथागोरसच्या प्रमेयावरून. त्याच्यासाठी हे सूत्र आपल्याला काय करायचं लक्षात ठेवावं लागतं.